आज पुण्यावरून दुर्वाची बहीण आलेली आहे. रात्रीचे 11 वाजलेले आहे. दुर्वा बघा कशी खेळत आहे. येताना तिला काही वस्तू आणल्या आहेत. त्याच्यामध्ये हा सँडल आणलेला आहे तिच्यासाठी. त्याचबरोबर अंगामध्ये जो घातलेला ड्रेस आहे तो पण आणला आहे. आणि ह्या तिघींना पण सेमच सँडल वगैरे आणले आहेत. त्या खूप खुश आहेत तिघी पण. श्रेणिका पण, दुर्वा पण व आदिश्री पण. हे त्यांचे नावे आहेत. तर तिघी पण सँडल घालून खेळत आहेत. खूप आनंद झाला आहे. दुर्वाचा जो आहे सँडल तो ब्ल्यू कलरचा आहे. तिला खूप ब्ल्यू कलर आवडतो, त्याच्यामुळे ब्ल्यू कलरचा तिला आणलेला आहे. आणि या दोघींना पिंक कलरचा घेऊन आलेले आहेत. अशा प्रकारे त्या तिघीजणी खूप वेळ खेळत होत्या. फर्स्ट टाईम त्यांची भेट झाली आहे खूप दिवसानंतर दुर्वाची वगैरे. तर त्या खेळत आहे. अक्षरशः त्या दिवशी दुर्वा रात्रीच्या 3 वाजेपर्यंत जागी होती. तर त्या अशा प्रकारे त्या खेळत बसल्या आहेत. तर पहा कशा खेळत आहेत. तर दुर्वा खूप वेळ जागी राहिली आहे. झालं आहे आणि आता पहा कशा TV पाहत बसल्या आहेत. TV पण खूप वेळ बघितला. रात्री तर उशिरा झोपल्यामुळे दुर्वा सकाळी पण लवकर उठली, 9 वाजताच उठली आहे. आणि बघा त्याच्यानंतर घरी आंबे आणले होते. तिचे चुलत भाऊ वगैरे सगळे, बहीण भाऊ सगळे मिळून आंबे खात बसले होते. तर ते आंबे धुण्यासाठी बघा कशी मदत करत बसले आहे. सर्व राऊंड करून असे तिचे बहीण भाऊ सर्व बसलेले आहे. उन्हाळ्यात सुट्टीमध्ये सर्वजण येतात. तर अशा प्रकारे सर्वजण बसले आहेत आणि दुर्वामध्ये बसले आहे. त्यांना आंबे धुवून देत आहे. एक अशा आंब्या देत आहे. ती उशिरा झोपल्यामुळे थकली होती, म्हणून दुपारी पण ती लगेच झोपली. 1 वाजता झोपली आणि ती अक्षरशः 6च्या दरम्यान उठली आणि थोडंसं बाहेर हॉलमध्ये वगैरे आले. तर तिची बहीण रुसली होती तिच्यावर. तर ती पहा त्या पहा कशा प्रकारे भांडणं खेळत आहेत. कंटिन्यू त्यांचे भांडणं चालू आहेत. काही ना काही चालूच आहे त्यांचं. पहा दुर्वाचा भाऊ पोहे खात आहे. त्याच्या ताटामध्ये तो TV मध्ये गुंग आहे आणि दुर्वा हळूच त्याच्याकडून घेऊन खात आहे. अशा प्रकारे दुर्वाचा आजचा दिवस होता. त्याच्यानंतर ती खूप थोडीशी बोर झाल्यासारखं झाली. रात्री व्यवस्थित झोप नव्हती झाली म्हणून थोड्या वेळ श्रेणिकाबरोबर वगैरे खेळली. आणि त्याच्यानंतर ती गॅलरीमध्ये काही झाडं थोडीशी लावलेले आहे. त्यांना थोडं पाणी घालत होती, कारण की वरती ऊन होतं थोडंसं आणि खूप ऊन असल्यामुळे ती चिडचिड करते. मग त्यामुळे खालीच झाडांना पाणी घालत होती. अशा प्रकारे ती पाणी घालते. अशा प्रकारे दुर्वानी आज हे गॅलरीमधले झाडं आहेत, ब्रह्मकमळ वगैरे. तर गुलाबाचं एक झाड आहे, ब्रह्मकमळ आहे, एक शोचं एक गोकर्णाचं झाड आहे, त्याचा वेल असा गेलेला आहे. अशा प्रकारे आज ती टेरेसवर नाही गेली, खूप ऊन आहे. आणि रात्री ती खूप उशिरा झोपल्यामुळे 3 वाजता झोपली. तिचे काकू आले होते पुण्यावरून, त्याच्यामुळे खूप वेळ मुलांबरोबर धिंगाणा वगैरे चालू होता. उशिरा झोपली, सकाळी 9 वाजता उठली आणि त्याच्यानंतर ती परत दुपारी 1 वाजता झोपली आणि आत्ता 5:30 वाजता उठली. मग ती थोडीशी थकलेलीच होती, खायला वगैरे दिलं आणि आता ती पाणी घालते थोडंसं झाडांना. आज टेरेसवर नाही गेलोत, म्हटलं इथल्या गॅलरीमधल्याच झाडांना पाणी घाल. काय बंद करू? दुर्वा 2 वर्षाची झाली आहे, अजून जास्त स्पष्ट बोलत नाहीये, बोलेल लवकरच. दुर्वा हाय बोल. ओ
झालं? चालली का तू? बाय. रोज टेरेसवर जाते म्हणून परत तिला आठवण झाली वरती जायचे म्हणून. म्हणून ती श्रीनिका बरोबर बघा कशी रिंगा रिंगा रोजेस खेळत बसले आहे. कारण नंतर थोडासा उशीर झाल्यानंतर आम्ही परत गेलो होतो टेरेसवर. ती म्हटली जायचं आहे. मग अशा प्रकारे ती वरती खेळत होती. सनसेट पहा किती छान वाटते. अशा प्रकारे या दोघी खेळ खेळत होत्या पळापळीचा, एकमेकींना पकडत वगैरे होत्या. पहा दुर्वा किती फास्ट पळते. त्यांना ते काल शूज आणले ते खूप आवडले, ते घालूनच त्या खेळत बसल्या. दुर्वाला एक छिद्र दिसलं गच्चीवर एक थोडंसं पाडलं तर त्याच्यामध्ये बघा कशी माती काढत बसली आहे. माती खेळते. पहा कशी माती काढते. आता पळापळीचा गेम त्यांचा झाला आहे आणि आता बॉल घेत आहे. दोघींना पण सेम हवं असतं. तिने बॉल घेतला की तिला पण बॉलच हवा असतो. ते पहा कशी बॉल खेळत बसली आहे. प्रकारे तिचं दिवसभराचं रुटीन होतं. खाली आल्यानंतर थोडं दीदी बरोबर खेळत असते.